हॅलो एव्हरीवन. जो गेम आपण आत्ता बघणार होतो 1882 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला जोसेफ ब्लॅकबर्न आणि काळ्या बाजूला जॉर्ज मॅकेन्झी. तर व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलं असेलच की या गेममध्ये काय झालं, पण नेमकं कसं झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती E4. उत्तर आले E5, नाईट F3, नाईट C6, D4, E takes D4, knight takes D4, bishop C5, बिशप E3, क्वीन F6. तुम्ही जर बघितलं तर आता D4 या नाईट वरती ट्रिपल अटॅक आहे. सो C3 ट्रिपल सपोर्ट दिलेला आहे. नाईट G2 E7, नाईट C2, बिशप B6, नाईट B2 A3, क्वीन G6, क्वीन G6 ही चाल खेळून E4 या प्यादावरती अटॅक आहे. F3 म्हणून त्या प्यादाला सपोर्ट दिला. नाईट D8, क्वीन D2, नाईट E6, नाईट C4, D6, नाईट टेक्स B6, A टेक्स B6. काळ्या खेळाडूने एक कॉलम जो आहे तो आपल्या हत्तीसाठी ओपन केलेला आहे. ज्यानंतर बिशप C4, कॅसल बाय ब्लॅक, G4, नाईट C6, लॉंग कॅसल बाय व्हाईट, नाईट E5. नाईट E5 ही चाल खेळून C4 या बिशपवरती अटॅक आहे आणि त्याच वेळी F3 या प्यादावरती अटॅक आहे. म्हणून बिशप E2. तुम्ही जर बघितलं तर F3 हे प्याद पांढऱ्या खेळाडूने वाचवलं, पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की बिशप E2 या स्क्वेअरवर आणल्यामुळे A2 या प्यादाला आता कोणाचाही सपोर्ट नाहीये. सो पहिल्यांदा नाईट C5. इथे बिशप आणि नाईट एक्सचेंजची ऑफर आहे. बिशप टेक्स C5, बी टेक्स C5, F4 ही चाल खेळून जो नाईट आता E5 घरावर आहे त्याच्यावर अटॅक केला, ज्याला काळ्या खेळाडूचं उत्तर होतं नाईट C6, F5 क्वीनवर अटॅक आहे, क्वीन F6, G5. तुम्ही जर बघितलं तर पांढरा खेळाडू कंटिन्युअस आता अटॅकवर अटॅक करतोय. ज्यानंतर क्वीन E5, बिशप F3, ज्यानंतर रूक टेक्स A2. इथे बिशप F3 चाल खेळून E4 प्यादाला सपोर्ट दिला, पण अगेन A2 प्याद आहे विदाऊट सपोर्ट होतं. काळ्या खेळाडूने ते मारलेलं आहे. ज्यानंतर किंग B1, रूकवरती काउंटर अटॅक म्हणून रूक A7, नाईट E3, नाईट A5, नाईट G4, क्वीनवर अटॅक केला म्हणून क्वीन E7, क्वीन G2, किंग H8, F6. आणि आता पांढऱ्या खेळाडूने F6 ही चाल खेळलेली आहे. तो आता ब्लॅकची किंग साईड जी आहे ती पूर्णपणे ओपन करण्याच्या किंवा पूर्णपणे एक्सचेंजेस करून ती क्लिअर करण्याच्या प्रयत्नात आहे. ज्याला काळ्या खेळाडूचं उत्तर होतं क्वीन E6, F टेक्स G7 चेक, किंग टेक्स G7, रूक D5. आणि रूक D5 ही चाल जी आहे ती क्वीनला A2 या स्क्वेअरवर येण्यापासून रोखतीये. आता ब्लॅक नाईट जरी मूव्ह झाला तरीही क्वीन जी आहे ती डायरेक्ट A2 वरती येऊ शकत नाही. नाईट C4. काळ्या खेळाडूने आता थोडासा वेगळा अप्रोच घेतला. त्याने नाईट C4 ही चाल खेळलेली आहे, ज्याला पांढऱ्या खेळाडूचं उत्तर होतं क्वीन F2. त्याने हा विचार केला असेल की कदाचित नाईट जो आहे तो E3 घरावर येऊन रूक आणि क्वीन दोन्हीवरती काउंटर अटॅक करू शकतो. येस, तो अंडर कंट्रोल आहे, पण जर इन केस नंतर काही व्हाईट नाईट जर कुठे मूव्ह झाला तरीही E3 हा स्क्वेअर कायम अंडर कंट्रोल असायला पाहिजे, हा त्याचा विचार त्यामागे असू शकतो. पण आता जर तुम्ही ही परिस्थिती बघितली तर इथे आता तुमच्या गेमचं टायटल बघून लक्षात आलं असेल की इथे ती विनिंग पोझिशन आलेली आहे. या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने त्याची विनिंग पोझिशन आणण्यासाठी जी महत्वाची मूव्ह होती ती इथे ओळखली आणि ती खेळली. ती मूव्ह तुम्ही सर्वांनी देखील नक्की ओळखली असेल आणि
ती मूव होती क्वीन टेक्स D5. आता तुम्ही जर बघितलं तर पांढरा रुक मारला गेलेला आहे आणि रुक मारला गेल्यामुळे आता पांढऱ्या खेळाडूला एक्सचेंज शिवाय दुसरा काही खरं पर्याय फारसा नव्हता. अदरवाईज तो खूप जास्त मटेरियल डाऊन झाला असता. पण त्याच्यामुळेच ई टेक्स D5 ही चाल पांढऱ्या खेळाडूला खेळावी लागली. पण अगेन या क्वीनने जो रुक मारलेला आहे हे आपण आजपर्यंत हे बघितलं की मटेरियल एक्सचेंजसाठी क्वीन सॅक्रिफाईस केलेली आहे किंवा चेकमेटसाठी क्वीन सॅक्रिफाईस केलेली आहे. या केसमध्ये काळ्या खेळाडूने तुम्ही जर बघितलं तर B1 H7 हा डायगोनल ओपन करण्यासाठी क्वीन सॅक्रिफाईस केलेली आहे. कारण जे प्यादं E4 घरावर होतं ते आता D5 घरावर गेलेलं आहे. डायगोनल ओपन झाला. सो त्याची चाल होती बिशप F5 चेक. हा डायगोनल त्याने ओपन केलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर आता या मुमेंटला पांढऱ्या राजाकडे केवळ एकच घर शिल्लक आहे C1. पण जर पांढरा राजा C1 या घरावर जर गेला तर तो एका चालीमध्ये चेकमेट होऊ शकतो. ती कुठली चाल आहे हे तुम्ही जरूर ओळखाल किंवा एक पझल म्हणून तुम्ही ते सॉल्व्ह करा. पांढरा राजा काळ्या घरावर जाऊ शकत नाही म्हणून त्याला क्वीन मध्ये घ्यावी लागली. ज्यानंतर रुक A1 चेक. राजा कुठेच जाऊ शकत नाही. कंपल्सरी किंग टेक्स A1. ज्यानंतर बिशप टेक्स C2 आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. कारण आता या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने कुठलीही चाल जरी खेळली तरीही चेकमेट रोखणं काही शक्य नाही. एखाद दुसरी चाल असू शकेल पण चेकमेट रोखणार नाही. जसे की प्यादा पुढे घेतलं बट काळ्या खेळाडूला आता नाईट म्हणजेच घोड्याची चिंता करायची जराही गरज नाही. सिम्पली रुक जो आहे तो A8 वर येईल आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल. तर हे लक्षात घेऊनच बिशप टेक्स C2 या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि काळ्या खेळाडूने हा अतिशय अमेझिंग गेम जिंकलेला आहे. ज्यामध्ये त्याने स्वतःची क्वीन सॅक्रिफाईस केली पण ती मटेरियल साठी सॅक्रिफाईस करण्यापेक्षा डायगोनल ओपन करण्यासाठी सॅक्रिफाईस केलेली आहे. ती पोझिशन मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. मूव नंबर 29 होती. व्हाईट प्लेअरची मूव होती क्वीन F2. व्हाईट प्लेअरने क्वीन F2 खेळल्यानंतर इथे काळ्या खेळाडूने डायगोनल ओपन करण्यासाठी खेळलेली मूव होती क्वीन टेक्स D5, ई टेक्स D5 आणि अशा पद्धतीने बिशपचा डायगोनल जो आहे तो ओपन झालेला आहे. तर आय होप की हा अतिशय चांगला गेम तुम्हाला जरूर आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.